नंदकुमार शामराव सोनमळे, शिक्षक नवोदय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, पिंपळे जगताप, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. माझं मूळ गाव सातारा आहे आणि मला सप्टेंबर-ऑक्टोबर 2020 च्या दरम्यान मी डॉक्टरांकडे आलो होतो. पण त्याच्या अगोदर मला महिना 2 महिने एवढा त्रास होत होता. माझा हा जो उजवा हात आहे पूर्ण ही बाजू अशी ओढून धरल्यागत आणि मला उजव्या हाताने जेवतासुद्धा येत नव्हतं, गाडीचं ड्रायव्हिंग करता येत नव्हतं. मी 1-2 डॉक्टरने त्यांनी मला एक्सरे काढायला लावले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या अमुक नंबर मणक्यामध्ये गॅप आहे आणि तुम्हाला ते ट्रॅक्शन लावावे लागतील, तुम्हाला लॉंग ट्रीटमेंट घ्यावी लागेल, वेळ पडल्याचं ऑपरेशन करा. मी घाबरून गेलो होतो फार. आणि त्याच्यानंतर माझे मित्र श्री साळवे सर ते म्हणले, अहो सर आपल्याला इकडं तिकडं कुठं जायची गरज नाही, आपला स्टुडंट आहे. हे जे डॉक्टर साहेब आहेत ते आमचे स्टुडंट आहेत, विपुल आहिरे, ते जवाहर नवोदय विद्यालय पुणे आमच्या शाळेमध्ये शिकलेले आहे आणि सरांच्या काळात ते तिथं विद्यार्थी, त्यावेळी मी तिथं नव्हतो, पण नंतर मी आलो. आणि ते म्हणले असं असं आपला विद्यार्थी, त्यांनी नुकतंच क्लिनिक मार्च 2020ला त्यांनी क्लिनिक सुरू केलं होतं शिरूर. त्याच्या अगोदर आमच्या स्कूलमध्ये तो आला, हे डॉक्टर साहेब आले होते आणि त्यांनी मुलांना बऱ्याचशा टिप्स दिल्या होत्या, काय कसं पोश्चर बसायचं कसं किंवा काय असं व्यायाम वगैरे. त्यावेळी पण आमच्या काय एवढं त्यावेळी मला काही त्रास नव्हता, हे काही विषय नव्हता. आणि मला त्रास झाला सर म्हणल्यावर तो आला होता आपला विपुल आणि त्याने आता क्लिनिक सुरू केले. मी त्याला फोन लावतो म्हणजे मग त्यांनी फोन लावला, तो म्हटलं या मी आहे घरी, आता लॉकडाऊन आहे, क्लिनिक काही जास्त क्लिनिकमध्ये जात नाही. मग आम्ही तिथून निघालो शिक्रापूरवरून. माझा एक्सरे काढलेला होता तो, ते म्हणजे घेऊन या आणि आम्ही इथं आलो तर जोरदार असा मुसळधार पाऊस सुरू. त्याच्या घरी त्यांनी सांगितलं अमुक ठिकाणी घरी या. पावसात तुम्ही आले होते. रामलिंग. मला एक सांगा, आता तुम्हाला त्रास काय काय होता तेव्हा? त्यावेळी मला अक्षरशः गाडीत बसलं तरी त्रास व्हायचा, झोपलं तरी त्रास व्हायचा, गाडी चालवायला तर विषयच नाही. आणि बसलं तरी त्रास व्हायचा, झोपलं तरी आडवं झालं तरी त्रास. म्हणजे त्रास कुठं व्हायचा? फक्त मानेत व्हायचा का पूर्ण हातात व्हायचा? पूर्ण बाजून हात इकडून असं दुखायचं. किती दिवस त्रास सहन केला आपल्याकडे यायच्या आधी? तुमच्याकडे यायच्या आधी साधारण 15-20 दिवस त्रास सहन केला. 15-20 दिवस तुम्ही त्रास सहन करत होते? 1-2 डॉक्टरांना दाखवलं, ते ट्रॅक्शन लावा करा. मी घाबरलो, पुन्हा गेलो. ओके. एक्सरे काढला आणि मग सरांनी सांगितलं, आम्ही आल्यानंतर घरी, तुम्ही घरी, हे डॉक्टर साहेब घरी होते. घरी आल्याच्या नंतर तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ दाखवले बाकीच्या पेशंटचे, तेव्हा काय वाटलं मनात भावना? मला चांगलं वाटलं, लोकांनी प्रतिक्रिया होती. मला वाटायचं एवढं सगळं ट्रॅक्शन आणि हिने एवढ्यात कसं काय बरं जे ऑपरेशनच्या लेवलचं दुखणं आहे सहनच होत नाही. मला तुम्हाला झोपायचे किती वेळ त्या काळात तुम्ही? झोपच लागायची नाही रात्रभर. ह्या अंगावर ह्या कुशीवरून त्या कुशीवर कसंच कुठल्याच पोझिशनमध्ये झोपलं तरी दम निघायचं. पण त्या काळात जर तुम्ही माझ्याकडे येऊन बरी झाला नसतात तर काय नेमकी? नाही मला काय म्हणजे मला वाटायचं हे काय आमचं आपलं काय ही बाजूच खराब झाली का काय, असं इतकं भीती वाटत. आणि त्या काळात तुम्हाला योग्य मार्गदर्शन भेटलं नसतं तर मी गेलो आता ऑर्थोकडे वगैरे गेलो असतो, पण त्यांनी काय काय केलं असतं मला माहिती नाही. आणि आपल्याला काही कोणाला वाईट म्हणायचं नाही, पण मला हा त्रास बिना औषध पाण्याचा किंवा कुठलंही ऑपरेशन किंवा कुठलंही काही न करता, गोळ्या पेन किलर न घेता 1.5 वर्षांपूर्वी तुम्ही बरी झालेले आहेत. अजूनपर्यंत परत किती वेळा त्रास झाला नाही? आज तागायत झाला नाही. कित्येकदा तुमची माझी फोनवर मुलाखत झाली. मला आता माझ्या व्यापारातून तुमच्याकडे बी येता आलं नाही. आज वेळ भेटला, बरं झालं. जावयांच्या निमित्तानं 1.5 वर्षानंतर तुम्हाला वेळ भेटला. आणि मी त्यावेळी सुद्धा ज्या पहिल्या दिवशी तुम्ही मला घरीच त्यांनी ट्रीटमेंट म्हणजे मशीन नाही, नुसतं शिरा दाबल्या हाताने बिताने. आणि क्लिनिकवर जरा आलो पण पाऊस होता, मग आम्ही गेलो म्हणजे उद्यापासून व्यायाम घेतले. त्या दिवशी मला जवळजवळ 50% व्यायाम घेतले होते फक्त, तरी त्याच्यातच 50% फरक पडला होता. पुन्हा 4-5 दिवस त्यांनी कंटिन्युअस तुम्ही 6 दिवसात एकदम टकाटक झाले. आज 1.5 वर्ष झालं असणार जवळपास, पण आज काही आजपर्यंत त्रास झालेला. 6व्या दिवशी मी ड्रायव्हिंग करत आलो ना. क्या बात आहे. मला ते म्हणजे आमचे संजू साळवे सरांनी जर तुम्हाला रस्ता दाखवला नसता तर मला काहीतरी मग मी बरं झालो असतो. कधी औषधं पाणी, पण ते औषधं घेऊन ते ट्रॅक्शन ते किंवा एखादं माहीत नाही काय काय करावं लागलं. पण इथं कुठल्याही प्रकारचं मला नुसतं फिजिकल व्यायाम थोडा करावा लागला आणि
तुम्ही काय जी ट्रीटमेंट दिली ती त्याच्यावर व्यायाम मशिनीने वगैरे तुम्ही बरे झाले. हो. तुमच्या काळात कोणी येत होतं का इथे? तुम्ही पाहिलं होतं का कोणी पेशंट येत आहेत वगैरे कोणत्या त्रासाचे वगैरे? ह्या त्रासात पेशंट तेव्हा नाही का ती एक महिला बी तिकडे जवळच्या त्यांना बघा अगोदर तर त्यांनी गाडीतून घालून आणलं होतं. पायऱ्या चढता येत नव्हत्या आणि नंतर ते एकदम टकाटक झालेले आहे. लॉकडाऊन होता तरी लोक येत होते, तरी तुम्ही लांबच्या पेशंटना बोलवत नव्हतं. हो, मी अवॉइड करायचो. आम्हाला सुद्धा म्हणलं तुमची गाडी असली तरी या. हो, नाहीतर कारण त्या काळात कोरोनाची खूप भीती होती. त्या काळातही आपण सेवा देत होतो. आज आपले त्यावेळी टाइम लिमिट होतं. हो, आज 2 वर्षपेक्षा जास्त झालेत. आज 500 पेशंटपेक्षा जास्त बरे झालेले आहेत आपल्याकडे. काय तुम्ही आता आपण ग्रुपवर ॲड आहोत. Yes. तुम्ही बरेचशा मुलाखती अशा लोकांच्या टाकत असतो. आम्ही ऐकतोय बघतोय आणि आम्हाला आनंद आहे. आणि आमच्या स्कूलमध्ये 2-4 जण येऊन गेले. हो, येऊन बरे झालेले आहेत. तुम्हाला वाटतं का लोकांनी आपल्याकडे यावं? नक्कीच, कारण हे बिना औषधाचं किंवा ते साईड इफेक्ट असतात. पेन किलर म्हणा किंवा काय अर्थाचे डॉक्टर सुद्धा सांगतात की हे दुखल तेवढ्या पुरतंच घ्या, कंटिन्यूस घेऊ नका. नक्कीच डॉक्टर सुद्धा सांगतात बरेच. नक्कीच. तर हे बिना ऑपरेशन, सलाईन नाही, गोळी नाही, इंजेक्शन नाही, कुठलाही साईड. अजून काही विशेषता वाटली आपल्या क्लिनिकमध्ये किंवा आपल्या सेवेमध्ये? तुमच्या सेवेमध्ये म्हणजे तुमचं एकतर जी पेशंटची अटॅचमेंट, म्हणजे मी आता तुमचा शिक्षक आहे म्हणून गोष्ट सोडा, पण तुम्ही इतर कुठलाही पेशंट येते मी बघितलं त्या काळात सुद्धा. फोनवर आपण बोलतोय तर तुम्ही कोणीही व्यक्ती असू दे त्याच्याशी फार आत्मीयते नाही किंवा त्याला म्हणजे डॉक्टरपाशी तुमच्या पायरी चढल्यानंतर तुमच्या धीर देण्यालाच निम्मा माणूस 50% हे खरी नाही तसं काही नाही. तुम्हाला किती जण म्हटले की फरकच पडला नाही असं कोणी म्हटलं नाही? मला तरी तुमच्याकडे येणारा आज काय माझ्या संबंधात जे काय माझ्या रेफरन्सने आले किंवा मला विचारलं ते कोणी कधी असं म्हणलं नाही की आम्हाला फरक पडला. सगळ्यांना फरकच. आणि माझं स्वतःच मी 2 वर्ष होतील ह्या हॉस्पिटलमध्ये. मी मला ह्या आता माझी मुलगी धाकटी की मला चारायची जेवण चारायची, म्हणजे मला रडायला कधी रडायला यायचं इतकं मला तिथे. अजून तर काहीच वय नाही ना, हातरात कसं काय चालू झाला. मला एकदम नाही तसं आता आज तागायत एवढा सुद्धा एक. सुरुवातीला तुम्हाला पेन सुद्धा धरता येत नव्हतं या त्रासामुळे? पेन मला हे तुमच्या पायऱ्या चढायला त्रास होतो. अरे बापरे, इतका त्रास होतो. पण आता कोणतं काम करताना त्रास होतो? काहीच काम करू दे, कसलंही काही नॉर्मल आहे, म्हणजे आधीसारखंच नॉर्मल हात आहे, काहीच टेन्शन नाही. काही पूर्ण मणक्यापासून हे फारा पूर्ण असा हा जो एरिया आहे असा पूर्ण ठणकायचं सारखं तेलाने मिसेसला मी चोळा म्हणायचं. तेव्हा केल्यावर बरं वाटायचं, चोळल्यावर तेवढ्या पुरतं बरं वाटायचं आणि परत अरे बापरे असं ते मला. मी म्हणलं तर हे काय ऑपरेशन करावं लागतंय. नाही, ते दिवस खूप अवघड होते तुमचे, मी पाहिले होते जवळून. आणि मला कशाचं लक्ष लागत नव्हतं. तुमच्यासारखेच जवळपास 100पेक्षा जास्त ऑपरेशन आत्तापर्यंत आपण वाचवलेले आहेत सक्सेसफुली. कोणालाही परत त्रास झालेला नाही. तरी चांगलं काम आहे, पुण्याचं काम आहे आणि लोकांना मानसिक येतं नाही आधार द्यायचं काम आहे. आणि तरी तुम्हाला जर वाटलं कोणाला त्रास असेल तर लोकांनी असं योग्य रस्ता दाखवायला पाहिजे का आपल्याकडे? हो नक्की, कारण माणसांचं ऑपरेशन म्हणल्यावर खर्च किती येतो, खर्चापेक्षा तुम्हाला अधूक होता काय आमचं किंवा काय त्यात गॅरंटी कोणी घेत नाही. आणि गॅरंटी कोणता डॉक्टर घेत नाही. काय होईल कसं आहे ते तरी काय ब्रह्मदेव आहेत, ते तर आहे. आणि आपण कोणत्या डॉक्टर वाईट आहेत असं म्हणत नाही, पण ती औषधाची होती. त्याचे साईड इफेक्ट होणार आहे पोटावर वगैरे, तुमच्या हृदयावर. हे तर काय याचं साईड इफेक्ट नाही, काही फक्त रोज येणं गरजेचं आहे. तुम्ही आमच्या तेलानं मालिश करा असं सुद्धा आम्हाला तुम्ही सांगितलं. काहीच नाही तेल नाही किंवा व्यायाम नाही, अशा प्रकारे तुम्ही ते टेबलाला धरून वगैरे व्यायाम वगैरे करता का तुम्ही कधी कधी? आता गरज नाही पडत. आता मला जशी काय गरज खरं सांगायचं आपलं काय बोलायचं. ओके सर, त्या काळातच. धन्यवाद सर आल्याबद्दल खूप. थँक्यू.